पप्पा, हा बेटा. भीमा कोरेगावच्या लढाईनंतर पेशव्यांचं काय झालं? ओके. भीमा कोरेगावची लढाई कशी झाली? नंतर पेशव्यांच्या बाजूने न लढता महार सैनिक जे आहेत ते ब्रिटिशांच्या बाजूने का लढले, हे प्रश्न समजल्यानंतर पुढे एक प्रश्न तू जो उपस्थित केलास तो निर्माण होतो की भीमा कोरेगावच्या लढाईनंतर पेशव्यांचं काय झालं. विषय असा आहे बेटा की त्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य सुरू झाल्यानंतर जे राजे होते, मग सातारचे भोसले असतील किंवा कोल्हापूरचे शाहू महाराज असतील, इंदोरचे होळकर असतील किंवा ग्वाल्हेरचे शिंदे असतील, बडोद्याचे गायकवाड असतील किंवा नागपूरचे भोसले असतील, यांनी ब्रिटिशांसोबत अलायन्स केला आणि त्याच्यामुळं त्यांना स्वतंत्रपणे राज्यकारभार करण्यास ब्रिटिशांनी परवानगी दिली आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं त्या काळामध्ये तुला माहिती आहे की राज्यकारभार अतिशय व्यवस्थित केला. परंतु पेशव्यांच्या संदर्भामध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि पेशव्यांचं काय झालं असा तू जो प्रश्न विचारलास, तर हे पेशवे जे आहेत हे त्यांनी पलायन केलं भीमा कोरेगावच्या लढाईनंतर. म्हणजे आणि जून 1818 मध्ये ब्रिटिशांनी या पेशव्याला, म्हणजे दुसरा जो बाजीराव पेशवा होता त्याला पकडलं. 3 जून 1818 मध्ये या पेशव्याला पकडून बिठूर जे कानपूर जवळ आहे तिथं या पेशव्यांची रवानगी केली आणि वार्षिक पेन्शन 8 लाख या पेशव्यांना ब्रिटिशांनी सुरू केली. आता तुला एक गोष्ट सांगतो की आणि हे झाल्यानंतर पुणे जे आहे हे पूर्णतः ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. आता त्याच्यानंतर मी तुला जे आधी सांगितलं होतं की जे गोखले होते, बापू गोखले सेनापती पेशव्यांचे, त्यांचं काय झालं पुढं, आणि जे त्र्यंबक डेंगळे होते जे भीमा कोरेगावच्या लढाईतून पराभूत झाले आणि तिथून ते पळून गेले, त्यांचं पुढं काय झालं तर ते पण तुला सांगतो की 15 फेब्रुवारी 1818 मध्ये सोलापूरच्या आष्टीमध्ये या गोखले आणि ब्रिटिशांचे सैन्य जे होते जनरल स्मिथ यांच्याशी त्यांची लढाई झाली आणि या लढाईमध्ये हे जे गोखले होते ते मारले गेले आणि त्र्यंबक डेंगळे होते ते बाजीराव पेशव्यांबरोबर ज्यांनी पलायन केले होतं त्यांना जुलै 1818 मध्ये नाशिक जवळ अटक केली. पेशव्यांनी ब्रिटिशांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि बंगालमध्ये चुनारच्या किल्ल्यामध्ये त्यांना बंदिस्त केलं. तिथंच त्यांचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीनं या पेशव्यांनी जेव्हा हे जे आपले मराठा साम्राज्याचे दुसरे राजे होते ज्यांची नावं मी तुला सांगितलं, त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळं कुणीही विरोध केला नाही आणि पेशव्यांची अशा पद्धतीनं ब्राह्मणशाही संपली आणि पेशवाई सुद्धा संपली. लक्षात आलं बेटा तुझ्या?